गुरुजींकडून कामदेवांबद्दल इतके ऐकल्यावर त्यांच्या शिष्यांना एक वेगळीच अनुभूती येत होती. त्यांना असे वाटले की आजपर्यंत ते जीवनाच्या या पैलूपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते. असो, ज्या वयात गुरुजींचे शिष्य होते त्या वयात अशा गोष्टींबद्दल एक वेगळीच ओढ आणि कुतूहल असतं. परंतु सर्वसाधारणपणे लोक काम आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी उघड करत नाहीत आणि पौगंडावस्थेत ही उत्सुकता वाढतच जाते आणि ही उत्सुकता शांत करण्यासाठी तरुण किशोर अनेकदा वेगवेगळ्या मार्गांनी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. पण आज जेव्हा गुरुजी या विषयावर मोकळेपणाने बोलत होते तेव्हा त्यांच्या शिष्यांच्या मनातून एक एक करून सर्व प्रश्न नाहीसे होत होते. गुरुजी शिष्याकडे पाहतात आणि म्हणतात, तुम्हाला कामदेवाबद्दल जी काही शंका होती ती मी दूर केली असावी. आता तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे की कामदेव हे केवळ कार्य आणि प्रेमाचे देवता नसून जगाच्या विकासात त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. कामदेवाच्या मदतीशिवाय ब्रह्मदेव स्त्रिया निर्माण करू शकले नसते आणि पुरुष किंवा कोणत्याही सजीवांचा विस्तार होऊ शकला नसता. हो गुरुजी, आपण या स्त्रीला समजून घेतले आहे आणि हे देखील समजले आहे की ब्रह्मदेवाच्या शापामुळेच कामदेव जगातील सर्वात सुंदर गोष्टींचे स्वामी झाले. जर त्यांना शाप मिळाला नसता तर ते जगातील अन्य गोष्टींना हातभार लावू शकले नसते. पण शापामुळे त्यांना ही संधी मिळाली, त्यामुळे त्यांची सत्ता सौंदर्यावर गेली. पण तुम्हाला हे समजले नाही की ब्रह्मदेवाने दिलेला शाप व्यर्थ गेला नाही. ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे कामदेव जगाच्या सर्व सौंदर्याचा स्वामी तर राहिले, पण त्यांचा विनाशही निश्चित होता आणि हे कुणीही बदलू शकत नव्हतं. पण आता त्यांचा नाश का होईल गुरुजी? कामदेवाने ब्रह्मदेवाचे काम सोपे केले होते. त्यांनी आपल्या कार्याचे बाण साऱ्या जगात सोडून सर्वांना आपल्या ताब्यात घेतले आणि जग वाढू लागले. पण याचा अर्थ ब्रह्मदेवाचा शाप फसला असता असं नाही. तो शाप पूर्ण झाला आणि कामदेवाचे अस्तित्व पुसले गेले. हे असं कसं होऊ शकतं गुरुजी? जर कामदेवाचे अस्तित्व संपले असेल तर जगात वासना कोणामुळे आहे? ब्रह्मदेवाने निर्माण केलेले कामदेवाचे रूप नष्ट झाले, पण कामदेवाचा पुनर्जन्म झाला. मी तुम्हाला सर्व तपशीलवारपणे सांगेन, मग तुमच्या मनातील हा प्रश्न आणि शंका दूर होईल. पण त्याआधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. भगवान शिव आणि दक्ष प्रजापतीची कन्या सती यांचे नाते तुम्हाला माहिती आहे का? सतीने स्वतःच्या वडिलांच्या यज्ञात स्वतःला कसे दहन केले होते? हो गुरुजी, ही कथा खूप लोकप्रिय आहे आणि प्रत्येक मुलाला माहिती आहे. हा, कामदेवाच्या नाशाची कथा त्यांच्या पुनर्जन्माशी संबंधित आहे. खरं तर दक्ष प्रजापतीने जेव्हा भगवान शिव आणि त्यांची कन्या सती वगळता सर्व देवदेवतांना आपल्या यज्ञासाठी आमंत्रित केलं, तेव्हा देवी सतीला तिच्या पती महादेवांचा हा अनादर सहन झाला नाही आणि म्हणून तिने यज्ञवेदीमध्ये उडी घेऊन आत्मदहन केलं. जेव्हा भगवान शिवाला हे कळते तेव्हा ते आपल्या तांडवाने संपूर्ण विश्वात गोंधळ निर्माण करतात. यामुळे व्यथित होऊन सर्व देवता महादेवांची समजूत घालण्यासाठी कैलासात पोहोचतात. देवतांच्या समजुतीने भगवान शिव शांत होतात, पण परम शांतीसाठी गंगा तमसाच्या पवित्र संगमावर येऊन समाधीत तल्लीन होतात. मा सतीच्या मृत्यूनंतर भगवान शिव संपूर्ण जगाचा त्याग करतात. तर दुसरीकडे तारकासूर या राक्षसाच्या अत्याचाराने सारे जग दुखावले जात होते. तारकासुराने ब्रह्माजींची तपश्चर्या करून हे वरदान प्राप्त केले होते की फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकतो. पण शिव अखंड तपश्चर्येत मग्न होते. देवराज इंद्राने कामदेव आणि रती यांना शिवाची तपश्चर्या मोडण्यासाठी पाठवले. कामदेवांनी आपल्या कामबाणांनी आणि देवी रतीने आपल्या दृष्टीने असे वातावरण निर्माण केले की सर्व जग कामाच्या अधीन झाले. यानंतर कामदेव त्यांच्या पत्नी रतीसह महादेवामध्ये लपलेली लैंगिक इच्छा जागृत करण्यासाठी प्रयत्न करू लागले. कामदेव आपल्या अनेक प्रयत्नांनी महादेवाला सावधपणे उठवण्याचा प्रयत्न करत होते.
परंतु महादेव भोलेनाथ यांच्यासमोर हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरतात. शेवटी कामदेवांनी महादेवांना जागे करण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या मागे लपून त्यांच्यावर फुलांचे बाण सोडले. फुलांचा बाण थेट महादेवाच्या हृदयात जाऊन लागतो आणि यामुळे त्यांची समाधी मोडली. त्यांची समाधी तुटल्यावर भगवान शिव खूप क्रोधित होतात आणि आंब्याच्या झाडामागे लपलेल्या कामदेवांना त्यांच्या तिसऱ्या डोळ्यांनी जाळून राख करतात. रती तिच्या पतीच्या मृत्यूने बेजार होते. रती कामदेवाची राख अंगावर घासते आणि शोक करू लागते आणि भगवान शिवाकडे न्यायाची मागणी करते. रती त्यांना कामदेवाला पुनरुज्जीवित करण्याची विनंती करते. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले. जीवनदान मिळाले तरी त्यांचा देह आधी जळालेलाच होता. मग हा प्रश्न कसा विचारतोस विजय? होय, त्यांचा पुनरुज्जीवन आणि पुनर्जन्म झाला. कारण त्यांचे पुनरुत्थान झाले तेव्हा त्यांच्याकडे शरीर नव्हते. त्यामुळे त्यांना नवीन शरीराची गरज होती. जेव्हा शिवजींना कळाले की सर्व देवांनी मिळून शिवजींना ध्यानातून जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यात कामदेवाचा काहीही दोष नाही, तेव्हा शिवजींनी त्यांना दानधर्मात जीवन दिले. पण कामदेव शरीर विरहित होते. शिवजींनी रतीला सांगितले, द्वापर युगाच्या शेवटी जेव्हा भगवान श्रीकृष्ण जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतील तेव्हा कामदेव त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेईल. मग त्यांना देह मिळेल. पण आतापर्यंत त्याचा पुनर्जन्म झालेला नाही आणि त्याला शरीरही नाही. आजपासून कामदेव अनंग या नावाने ओळखला जाईल. तो लोकांच्या हृदयात वास करेल. तेव्हा महादेवाने देवी रतीला सांगितले की तू आता पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर मायादेवी म्हणून निवास कर आणि कामदेवाची वाट पहा. त्यामुळे रतीने मायादेवीच्या नावाने शंभरासूरच्या घरात दासी म्हणून काम करायला सुरुवात केली. जेव्हा वेळ आली तेव्हा देवी रुक्मिणीने शूरी कृष्णाच्या प्रद्युम्न नावाच्या मुलाला जन्म दिला.